क्वेश्चन आहे का असा क्वेश्चन आहे तुला? केलं स्टार्ट? ओके. सो लास्ट टाइम मी होमवर्कला तुम्हाला एक्सरसाइज 2D दिला होता. आपण 1 बाय 1 जाऊया का? हां, म्हणजे सगळेच एकदा डिस्कस करूया. तुम्हाला जर काही कळलं नसेल किंवा काही समजलं नसेल तुम्ही एक फोटो काढून घ्या ऑफ द सोल्युशन. अदरवाईज आय विल सेंड इट ऑन द ग्रुप. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. चालेल, सेंड करते. ओके. आता फर्स्ट सम जर बघितलं, फर्स्ट समचा आन्सर कोणाकोणाचं आलं? ऑप्शन 0.2 आणि 0.5. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके. नाव फॉर द सेकंड वन. सेकंडचं आन्सर आलं. सो 60 काय आलं? 60. ठीक आहे. आता थर्ड वन. थर्डचं ऑप्शन आहे ऑप्शन ए. x इज इक्वल टू 4, y इक्वल टू 3 आणि z इज इक्वल टू 2. आलं ना सगळ्यांचं? कुणाचं आलं नसेल तर हँड रेस करा, मी एक्सप्लेन करते. आलंय ना? फोर्थ वन आणि सेवन्थ वन सिमिलर आहे. सिमिलर वे मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सो x ची व्हॅल्यू 30, y ची व्हॅल्यू 60 आणि z ची व्हॅल्यू 120. ऑप्शन डी. फॉर द फिफ्थ वन ऑप्शन ए. फॉर द फिफ्थ वन आन्सर इज ऑप्शन ए. x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0, z. असे कधी विचारणार नाहीत तुम्हाला फॉर शुअर. ओके. आता सिक्सचा आन्सर आहे x इज 24, y इज 9 आणि z इज 5. हां, आता सेवन्थ वालं जे सॉल्व्ड एक्झाम्पल होतं ना हितेश, मी त्या दिवशी एक्सप्लेन केलं होतं यातलं. नाही, क्वेश्चन काय केलं चेंज? हां 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 करेक्ट. हां एक्स वाय. हां नाही, 3xy इज इक्वल टू 10 इंटू ब्रॅकेट y मायनस एक्स हे इक्वेशन. ते आपलं छान बुक आहे की नाही, त्याच्यात खूप चुका आहेत की नाही, त्या कोणीच नाही की नाही चेंज करत. हेच रिझन आहे त्याचं, बाकी काही नाही. ऑप्शन ह्याचं आन्सर आलं कुणाचं? काय आलं? 5/2 आणि 2 आणि 5. सॉरी ते इक्वेशन होतं. 2 and 5 ऑप्शन ए ना. 7चा आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 8चा आन्सर आहे 0.01 आणि 0.02. गुड. 9चं ऑप्शन 10, 11, 12 आणि 10चं ऑप्शन डी -10, 10 आणि 1. गुड. ओके. आता लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. प्रॉब्लेम्स लीडिंग टू सायमल्टे. अच्छा, हे आहे का? एक मिनिट. मग आता आपण अच्छा, क्वाड्रॅटिक इक्वेशन पण आपल्याला वेळ लागेल. ठीक, ऑलराईट. मी अजिबात घाई करणार नाही, आपण हळूहळू जायचं आहे, कारण सगळं समजून पुढे गेलं की त्याचा फायदा होतो, अदरवाईज नाही. ठीक, याचं सोल्युशन नाही आहे, विच इज फेअर इनफ. ऑलराईट, ठीक. आता लास्ट टाइम आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स करणार होतो, पण तुम्ही सगळे कंटाळलात म्हणून आपण ते केलं नाही. सो लेट अस मूव्ह टू द सॉल्व्ड एक्झाम्पल फर्स्ट. First solved example from the textbook. If the numerator of a fraction is increased by 2 and the denominator by 1, then it becomes 1. Okay. Again, if the numerator is decreased by 4 and denominator by 2, it becomes 1/2. Find the fraction. असं सम आहे. सो आपण फर्स्ट हे काय म्हणायचं की x/y जर आपला फ्रॅक्शन असेल, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय होणार? अपॉन y प्लस 1 that is equal to 1. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन अपॉन गुड. हां,
मग हे क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं. तुम्ही जर बघितलं त्यांनी क्रॉस मल्टिप्लाय केलं, सो x + 2 = y + 1 म्हणून आलं त्यांचं. मग x - 4 = -1 हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. सेकंड ह्याच्यात 2 × ब्रॅकेट x - 4 = y - 2. हां, सो हे अरेंज करून 2x - y = 6 हे झालं सेकंड इक्वेशन. मग सॉल्व इट सायमल्टेनियसली टू गेट द आन्सर ॲज 7/8. सो आत्तापर्यंत आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये काय काय केलं, सायमल्टेनियस इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सचे सम्स केले. आता इथे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे यू हॅव टू फॉर्म द इक्वेशन अँड सॉल्व. ठीक आहे. द एज ऑफ अ मॅन इज 3 times द सम ऑफ द एजेस ऑफ हिज 2 sons and 5 years hence his age will be double the sum of their ages. Find the present age of the man. So if we say that if x is the present age of the man, the sum of the present ages of his 2 sons is y. असं कन्सिडर केलं आपण. सो इफ यू सी x = 3y ही आपली फर्स्ट कंडिशन आहे, कारण एज ऑफ अ मॅन इज 3 times द सम ऑफ द एज ऑफ हिज सन. So x = 3y = our first condition and 5 years hence. 5 years hence चा अर्थ मी काय सांगितलाय लास्ट टाइम, प्रज्ञा आठवत आहे? नाही. हां, म्हणजे 5 years hence म्हणजे 5 years later किंवा henceforth असा त्याचा अर्थ आहे. सो 5 years hence is you have to add 5 in both. सो तुम्ही जर बघितलं x + y = 2 × ब्रॅकेट y + 5 + 5 केलं, कारण 5 years hence दोघांचे एजेस मध्ये 5 नी इन्क्रीज होणार आहे. करेक्ट. सो द कंडिशन इज लाईक दॅट. सॉल्व इट सायमल्टेनियसली टू गेट द आन्सर. आणि आता हे सम महत्वाचं आहे. सो थर्ड सम यू हॅव टू राईट इट डाऊन. मी आधी वाचते. अ नंबर कन्सिस्ट ऑफ 3 digit ऑफ विच द मिडल वन इज 0. सो मिडल वन इज 0 म्हणजे आपल्याला काय दिलंय, समजा आपल्याला दिलंय HTO, मिडल नंबर आपल्याला दिलेला आहे ॲज 0. हां, मिडल नंबर ऑलरेडी 0 दिलाय. आणि द सम ऑफ द अदर डिजिट्स इज 9. ओके. सो द नंबर फॉर्म्ड बाय इंटरचेंजिंग द फर्स्ट अँड थर्ड डिजिट्स इज मोर दॅन द ओरिजिनल नंबर बाय 297. आता बघा, आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे की 3 digit नंबर आहे. हां, सो 3 digit नंबर आपला कसा फॉर्म होतो, समजा इथली व्हॅल्यू मी x धरली. हां, सो इथली व्हॅल्यू काय असणार, अकॉर्डिंग टू आवर प्लेस व्हॅल्यू. म्हणजे बघ 100चा अर्थ असा होतो ना, आणि युनिट्स म्हणजे 1 युनिट्स 10 100 असं होतं. सो आता त्यांनी कंडिशन काय काय दिली आपण बघूया. ओरिजिनल नंबर काय येणार, 100x + y. का, सो त्यांनी बेसिकली युनिट्स प्लेसचा डिजिट म्हटला y. करेक्ट. करेक्ट. सो हा झाला आपला ओरिजिनल नंबर. मधला 0च आहे, सो प्लेस व्हॅल्यू 0च होऊन जाणार. सो ते कन्सिडर करायचं नाही. ते जर 0 नसतं तर तुम्हाला ते पण कन्सिडर करावं लागलं असतं 10x. 10x नाही, मग ते डिपेंड्स की x आणि y तुम्ही काय घेणार त्याच्यावर ते अवलंबून आहे. ओके. इथे 0च आहे म्हणून इथे 10th प्लेसचा डिजिटच नाही आहे. बरोबर. सो आता इफ यू सी ओव्हर हिअर, त्यांनी काय फर्स्ट कंडिशन दिली, हा ओरिजिनल नंबर झाला आपला 100x + y. हां, आणि त्यांनी कंडिशन पहिली काय दिली आहे, सम ऑफ द अदर डिजिट्स इज 9. कुठले अदर डिजिट्स, एक युनिट्स प्लेस मधला y आणि 100th प्लेस मधला x. त्यांचं सम म्हणजे काय दिलंय, ॲडिशन. हां, सो x + y = 9 इज गिवन टू अस. आणि सेकंड कंडिशन काय आहे, द नंबर फॉर्म बाय इंटरचेंजिंग फर्स्ट अँड थर्ड डिजिट्स इज मोर दॅन द ओरिजिनल नंबर बाय 297. सो घेताना ओरिजिनल नंबर प्लस 297 विल गिव्ह अस द न्यू नंबर आफ्टर इंटरचेंजिंग. कळतंय? नाही कळते. ओके, मग आपण ह्याच्याने करू. ही कंडिशन 1 आहे, ही कळली सगळ्यांना.
आता काय करायचं आपल्याला, इंटरचेंज करायचं आहे. प्लेसेसला इंटरचेंज नाही करायचं, डिजिट्सला इंटरचेंज करायचं. ओके, सो त्यावेळेला दिस विल गो हिअर. सो हे x होणार आणि हे होणार y. सो दिस विल बिकम 100y विच इज अ न्यू नंबर. बरोबर. सो आपली कंडिशन काय आहे, न्यू नंबर फॉर्म्ड इज इक्वल टू ओल्ड नंबर प्लस 297. करेक्ट. आता करा सॉल्व. x प्लस वाय इज इक्वल टू 9 हे पहिलं झालं. सेकंड इक्वेशन कसं करणार तुम्ही, 99x हे लिहायचं आहे. हे सगळं मी जे लिहिलंय ना इथे ते लिहायचं आहे, कारण ते अंडरस्टँडिंग म्हणून लिहिलंय, तुम्हाला इझी जावं समजायला म्हणून मी लिहिलंय. सो यू टू प्लीज राईट इट डाऊन. बरोबर आहे का. सो 99x minus 99y is equal to 297 minus 297. आता एक फक्त चेक करा, -297 डिवायडेड बाय 99 काय होतं. सगळ्यांकडे आहे कॅल्क्युलेटर. 99 -3 येत आहे. ओके, मग या एंटायर इक्वेशनला आपण 99 ने डिवाइड करूया. हां, सो आपल्याला सिम्प्लिफाईड इक्वेशन मिळेल x मायनस वाय इज इक्वल टू -3. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. आता सॉल्व दीज इक्वेशन्स. चला, हे प्लीज राईट इट डाऊन, म्हणजे मग ही लॉजिक कळतं. तू वेनसडेच्या लेक्चरला नव्हतीस का. नव्हतीस का. मला आठवत नाहीये. बघ, तुझं नाव काय. हां, राणी. राईट. राणी इज मोर इझियर टू रिमेंबर. तिला तुझं पेटनेम का राणीच म्हणत असतील घरी सगळे का नाही, हो ना. ओके, x मायनस वाय इक्वल टू -3 इज द सेकंड इक्वेशन. चला, x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. मी काढणार नाही आहे, तुम्हाला येतात सायमल्टेनियसली सॉल्व करायला. x इज इक्वल टू 3, y ची व्हॅल्यू करा फाईंड. सगळ्यांची येते का बघा. एकच मिनिट, सबस्टिट्यूट करून बघा बरं आन्सर करेक्ट आहे का नाही. आपलं सबस्टिट्यूट करून बघा आन्सर करेक्ट आहे का. सॉरी, माय बॅड. वेगवेगळं आलं, सगळ्यांचं सेम आलं. एकच मिनिट द्या. ओके, सो x ची व्हॅल्यू आली 3 आणि y ची व्हॅल्यू आली 6. झालं, सॅटिस्फाय केलं पहिलं इक्वेशन. सॅटिस्फाय केलं दुसरं इक्वेशन.
सो दोन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे. सो दोन्ही ऑप्शन्सला टिक करायला पाहिजे. 2 ऑप्शन्स आहेत ना का सी ऑप्शन करेक्ट आहे? हां, सॉल्व्ड इक्वेशन. पण मग एक्झाम मध्ये जर असं आलं तर दोन्ही ऑप्शन्सला टिक करायचं. दोन्ही ऑप्शन्स दिले असतील तर, कळलं का? म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आली, वायची व्हॅल्यू 6 आली, असं एक ऑप्शन असेल तर दॅट इज ऑल्सो करेक्ट. आणि एक्सची व्हॅल्यू 6 आली, वायची व्हॅल्यू 3 आली तरी दॅट ऑप्शन इज करेक्ट. बिकॉज इट इज गोइंग टू सॅटिस्फाय बोथ द इक्वेशन्स का नाही ते चेक करायचं. पहिलं इक्वेशन तर सॅटिस्फाय होईलच, 6 + 3 = 9. हां, पण मग दुसरं इक्वेशन होत आहे का? हां, मग ते येणार नाही ऑप्शन. पण असं जर असेल, कारण सी मी म्हटलं तसं सायमल्टेनियस इक्वेशन्सला 2 सेट ऑफ आन्सर्स असूच शकतात. सो इन दॅट केस तुम्ही काय करणार? कंपल्सरी टिक करायचं. म्हणजे जर एखाद्याने एकच टिक केलं आणि एखाद्याने 2 केलं तर 2 वाल्याला करेक्ट मिळणार, 1 वाल्याला मिळणार नाही. म्हणून सगळ्या 4ही ऑप्शन्सनी गो थ्रू करायचं, अदरवाईज प्रॉब्लेम येतो मुलांना. हां, म्हणून मी हे रिपीट करते. ठीक आहे, सर लेट्स गो टू द एक्सरसाइज. ओके, आता फर्स्ट सम काय दिलंय बघा. मंथली इन्कम्स ऑफ 2 पर्सन आर इन द रेशो 4:5 and their monthly expenses are in the ratio 7:9. If each saves ₹50 per month, find their monthly incomes. x/4 plus y/5 is equal to त्यांनी काय दिलंय? मंथली इन्कम आणि मंथली एक्सपेन्स असे दोन्ही दिलेत. हां, आणि इफ ईच सेव्स ₹50 पर मंथ म्हणजे ते इन्कम मध्ये सेव्ह झालेलं दाखवायला पाहिजे. सो समजा x/y जर धरलं आपण, x मंथली इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन, y मंथली इन्कम ऑफ सेकंड पर्सन. सो काय होणार? 4x प्लस 4:5 minus 7:9 केलं तर एक्सपेन्स मायनस करायचा. पण काय येतं मग आन्सर? फाइंड आउट करा. डू इट. तुमचं जरा थोडंसं डोकं वापरा, नाही तर मी सांगणारच आहे. फॉर्मेशन ऑफ इक्वेशन पण सांगणार आहे. इथे त्यांनी फॉर्मेशन ऑफ इक्वेशन सांगितलेलं नाही, इथे बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन सॉल्व्ह केलंय, पण मी तुम्हाला फॉर्मेशन पण सांगणार आहे. डू इट. चला 2 मिनिटं देते. हां, इक्वेशन फॉर्म करा. हां, दॅट इज इक्वल टू ओके. आणि मग सेकंड इक्वेशन हां इज इक्वल टू इन्कम कसं येणार? करा, थिंक करा. नाही आलं तर सांगते. काय झालं? इन्कम कमी, एक्सपेन्स जास्त आहे तरी पण सेव्ह कसे करणार? करेक्ट. ओके, तुझं काय आलं का तुझं आन्सर? आय एम वेटिंग. तुम्हाला आठवतं का 10वीत तुम्ही असे सम सॉल्व्ह केले होते? आठवतंय कोणाला 10वीत केलेले सम्स? चला, नाही आता मी मेथड सांगू आधी आपण ह्यांची मेथड बघू, मग मी मेथड सांगते. चालेल? आता ह्यांनी काय केलंय? मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. इन्कम काय आलं? 4:5. हां, मग आता प्रत्येकाचा त्यांनी रेशो घेतला. सो 500/400 डिवाइड बाय 100 केलं की 5:4. ते नाही येऊ शकत. 4:5 करेक्ट आहे. सो ऑप्शन बी. हां, हे खूप सोपं आहे. पण आपल्याला आता मेथड पण पाहिजे. सो आपण मेथड डिस्कस करू, विच इज इम्पॉर्टंट. कारण सी आता काय माहिती का, हे तुम्ही कुठल्या एनी टाइम अप्लाय करू शकता, कारण ह्याच्यात काहीच नाहीये. म्हणजे असं जर विचार केला तर ह्याला काही असं खूप थिंकिंग नाहीये.
पण जर तुम्हाला इक्वेशन फॉर्ममध्ये सॉल्व्ह करायचं असलं तर त्याचं पण आन्सर तुमच्याकडे पाहिजे. हां, लिहून घ्या. कोणतरी फोन करत आहे, बघाव दे. लेट द मंथली इन्कम ऑफ अ पर्सन बी 4x. Let the monthly income of one person be 4x. So other person will be 5x. Let the monthly income of first person be 4x. Other person is 5x. हां, आणि एक्सपेन्स काय दिलाय 7y आणि 9y. या दोन्हीची सबट्रॅक्शन केली की ते सेव्ह करणार आहेत अमाऊंट. बघा, इन्कम मायनस एक्सपेन्स इज सेविंग. सो इन्कम इथे आपण लिहूया, इन्कम मायनस एक्सपेन्स इज सेविंग. सिंपल. म्हणजे कॉम्प्लिकेटेड विचार आपण खूप करतो, पण कधी कधी ते एक्झाम्पल्स खूप सिम्पल असतात. ओके, फार कॉम्प्लिकेटेड तुम्हाला ते देणार नाही. का? कारण तेवढ्या वेळात यू हॅव टू कम्प्लीट. सो एक्झामिनर सेट करताना सुद्धा टाईमचं कॅल्क्युलेशन केलेलं असतं की एका समला किती वेळ लागेल एका विद्यार्थ्याला ऑन अन ॲव्हरेज. सो खूप कॉम्प्लिकेटेड देत नाही. सो खूप कॉम्प्लिकेटेड आधी विचार नाही करायचा, आधी सिम्पल वाचायचं का व्हॉट इज गिवन, अंडरस्टँड इट इन युअर मदर टंग. हे अगदी बेसिक आहे, पण दिस वर्क्स. म्हणजे मग आपल्याला ती सवय असते तशी थिंक करायची, मग देन यू गेट द आन्सर करेक्टली. हां, मग आपल्याला आन्सर करेक्टली मिळतो. सो आधी नीट वाचायचं, त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा. बघा आता सॉल्व्ह करा, काय येतं आन्सर. बघा करेक्ट आलं का आन्सर. ओके, सो आज मी तुम्हाला असं होमवर्क देणार आहे की लिनियर इक्वेशन्सचे माझ्याकडे जे टॅक्समनचं बुक आहे त्याच्यातनं मी तुम्हाला देणार आहे. आय थिंक मी असा फोटो काढलाय, मला ग्रुपवर टाकते. x इज इक्वल टू 100 आणि y इज इक्वल टू 50. सो ते सॉल्व करायचं ना. 4 इंटू 100 आणि 50 इंटू 10 500. सो 400 500 ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर एक्सरसाइज 2E द फर्स्ट सम. ओके, ऑनलाईन स्टुडंट्स कोणाला काही डाऊट? इफ एनीवन हॅज एनी डाऊट प्लीज फील फ्री टू आस्क. ओके, समजलं, कळलं? ओके, आता नेक्स्ट. फाइंड द फ्रॅक्शन विच इज इक्वल टू 1/2 when both its numerator and denominator are increased by 2. It is equal to 3/4 when both are increased by 12. काय स्पेलिंग लिहिलंय, जाऊ दे. हां, सो बेसिकली आपल्याला फ्रॅक्शन दिलाय विच ज्याच्या दोन्हीमध्ये म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 ॲड केला, फ्रॅक्शन बिकम्स इक्वल टू 1/2. हां, आणि त्या दोन्हीमध्ये जेव्हा 12 ॲड केला, असंच आहे का सम? मग सम वेगळं आहे. थांबा, लेट मी चेक ओव्हर युअर. टेक्स्टबुकचं सम बघूया आपण. Find a fraction which is equal to 1/2 when both its numerator and denominator are increased by 2. व्यवस्थित क्वेश्चन आहे, तिथे क्वेश्चन रॉंग दिलाय. ओके, इट इज इक्वल टू 3/4 when both are increased by 12. सोपं आहे.
हे नुसतं सम बघून सांगा बरं, फर्स्ट इक्वेशन कसं तयार होणार. x प्लस 2 अपॉन y प्लस 2 इज इक्वल टू 1/2. हे झालं फर्स्ट इक्वेशन. x प्लस 2 अपॉन y प्लस 2 इज इक्वल टू 1/2. आणि सेकंड इक्वेशन काय, x प्लस 2 प्लस 12 करायला पाहिजे का नुसतंच x प्लस 12 करायला. x प्लस 12 अपॉन y प्लस 12 दॅट इज इक्वल टू 3/4. हे झालं सेकंड इक्वेशन. कसं ऑप्शन मध्ये सगळ्यांच्या प्लस करून बघायचं. प्लस करून बघायचं. हो, प्लस 12 प्लस करायचं आणि मग डिवाइड करायचं. फार स्ट्रेच लॉजिक आहे पण फार स्ट्रेच. हे जास्त सोपं आहे. हे बघा त्यांनी इथे करून दाखवलं. हे बघा, चेक करा. समजा हे आपलं कंडिशन्स आहेत ज्यावर त्यांनी कंडिशन्स दिले आहेत. सो फर्स्ट ऑप्शन 3/8 आहे. ओके, सो 3/8 मध्ये 2 2 ऍड करून बघा, 5/10 आलं, ज्याचा लोअर फॉर्मला कन्वर्ट केलं की 1/2 येईल. सो ए इज द करेक्ट ऑप्शन आहे का आन्सर. बघा तेच करणार आहे. करेक्ट. सो 8 प्लस 12 केलं, अगेन यू विल गेट 15 अपॉन 20 दॅट इज नथिंग बट लोएस्ट फॉर्मला कन्वर्ट केलं की 3/4. करेक्ट. ओके, आता लेट अस मूव. सो ह्याचं आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 2 चा आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 3. हां, तर ह्या क्वेश्चन 3 मध्ये त्यांनी चेंजेस केले, थँक गॉड. एज ऑफ अ पर्सन इज ट्वाइस द सम ऑफ द एजेस ऑफ हिज 2 sons. And 5 years ago, his age was thrice the sum of their ages. Find his present age. So fatherचं x म्हटलं तर दोन्ही सन्सचं सम विल बी इक्वल टू y, सम ऑफ देअर एजेस. फादरचं एज जर x म्हटलं तर सम ऑफ द एजेस ऑफ हिज 2 sons म्हणजे S1 S2 प्लस S2 इज इक्वल टू y. सो प्रेझेंट एज x इज इक्वल टू 2y ही कंडिशन आहे. इट इज गिवन एज ऑफ अ पर्सन इज ट्वाइस द सम ऑफ द एजेस ऑफ हिज सन्स म्हणजे x इज इक्वल टू 2y ही झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे, 5 years अगो. अगो म्हणजे काय, 5 वर्षांपूर्वी. 5 वर्षांपूर्वी फादरचं एज इज x मायनस 5, तसंच सन्सचं एज इज y मायनस 5. हां, सो x मायनस 5 इज इक्वल टू 3 times y मायनस 5 मायनस 5. थ्राइस है ना, thrice the sum of the ages. दोघांचं करायला पाहिजे ना, 2 सन्स आहेत ना. असं कसं इक्वेशन करणार सांग बरं, तू मला सांग. मी करायला तयार आहे, तू सांग असं कसं येणार आन्सर. नाही येणार. समजलं का. हे फार महत्वाचं आहे. राईट इट डाऊन इफ यू वॉन्ट. स्टार करा म्हणजे आपण अभ्यास जेव्हा करतो तेव्हा आठवतं की हां म्हणून असं केलंय. आणि मग सबस्टिट्यूट करा, यू विल गेट द आन्सर. सांगा मला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. चला सो x इज इक्वल टू 2y किंवा y इज इक्वल टू x/2 इथे सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करू शकता टू गेट द व्हॅल्यू ऑफ x. एज ऑफ द पर्सन इज ट्वाइस द सम ऑफ हिज सन्स एजेस. असंच होणार. दोन सन आहेत ना, तर मग पहिलेच ते 2y होणार ना, आणि मग नंतर त्याचा प्राइस केल्यानंतर 4y होईल. y काय म्हटलंय, सम ऑफ बोथ द सन्स एज. y1 y2 नाही म्हणलेलं आपण, जसं ती म्हणाली. y हे व्हेरिएबल सम ऑफ देअर एजेस साठी घेतलंय. चला करा सॉल्व आणि मला सांगा व्हॉट इज द आन्सर.
सगळे सॉल्व्ह करतायत असं मी अज्युम करतेय. काही डाऊट्स असतील तर प्लीज आस्क. एकाचही आन्सर आला नाही एक्स आणि वायचं. चला चला मी थांबली आहे एक्स आणि वायच्या आन्सरसाठी. हितेशने सांगायचं नाही आलं तरी, मनातल्या मनात सांग. सगळ्यांना नको, सगळ्यांना करू देत. चाल तुझं आलं का एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आल्या? काय एवढे कष्ट घेतले नाही ना, बाय ऑप्शन्स केलंस ना. लॉजिक म्हणजेच लॉजिक वापरलंस ना. y इज इक्वल टू 25 आणि x इज इक्वल टू 50. कोणाचं प्रेझेंटेज विचारलं आपल्याला? फादरचं. कोणाचं 60? कोणा तुझं आलं 50. x इक्वल टू 50. बघा ते सॉल्व्ह करतायत. बघा बरं काय येत आहे. y आलं 25 म्हणजे सम ऑफ देअर एजेस आलं 25. सो ट्वाइस म्हणजे 50. 50 इज द करेक्ट ऑप्शन. काय लॉजिक वापरलं आता सांगा मला. हा काय लॉजिक वापरलं? चला 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 आता तुमचं ग्रेट लॉजिक मला ऐकायलाच पाहिजे. नाही हे बघा सी आत्ताच्या लेवलला रॉंग आलं ना तरी चालेल, पण लॉजिकल थिंकिंग मी तुमचं तयार करते ह्या सगळ्यातनं. ओके आत्ता आला रॉंग तरी काही फरक पडत नाही. आय एम देअर. हा तुम्ही काय थिंक केलं सांगा बरं. सांग सांग चुकलं तरी चालणार आहे मला. तू सांग भावना, बोल. मला कळतं सगळं. स्टुडंट्सचं सगळं लँग्वेज कळते मला बरोबर. असं लावलंस हा सॉल्व. ठीक तसं करून येणार नाही. ठीक आहे पण लॉजिक लावलंस विच इज व्हेरी गुड. हीच स्टार्ट आहे लॉजिकल रिझनिंगची. ओके फोर्थ, द नंबर बिटवीन 10 and 100 is 5 times the sum of its digits. If 9 is added to it, then the digits are reversed. आलं रिव्हर्स्ड वालं. रिव्हर्स्ड वालं त्यांचं फार लाडकं आहे सम कायमच. ओके 45. सी आलं शाबास. सो कसं 4 + 5 आलं 9 आणि रिव्हर्स केलं 45 54. इथे लॉजिकच वापरायचं. लॉजिकच वापरा, दॅट इज इझियर. बघा आता टेन्स आणि युनिट्स. सो सम ऑफ द डिजिट्स दिलाय 5 times द सम ऑफ द डिजिट्स. सो दिस इज गिवन टू अस. सो TU + 9 इज इक्वल टू UT. हे कळलं का? त्यांनी काय केलं? लॉजिकच वापरलं फक्त. काय म्हणायचं, रिव्हर्स केले डिजिट्स. सो UT झाले रिव्हर्स केल्यावर. सो ओल्ड नंबर + 9 गिव्स न्यू नंबर, गिव्स रिव्हर्स ऑफ द ओरिजिनल नंबर असं म्हणूया. गिव्स रिव्हर्स ऑफ द ओरिजिनल नंबर. कळलं लॉजिक? समृद्धी कळलं? नाही. बघ अ नंबर बिटवीन 10 and 100 इज 5 times द सम ऑफ इट्स डिजिट्स आहे. हां 5 times द सम ऑफ इट डिजिट म्हणजे काय? समजा तू डिजिट वाईज गेलीस तर 5 + 4 is 9. सगळ्याच येत आहे का सम इक्वल टू 9? बघा बी आणि सी ऑप्शन होणारच नाही. कळलं? कारण त्यांचे सम ऑफ द डिजिट्स इज नॉट इक्वल टू 9. सो ए आणि सी मध्ये आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. हां मग एखादा म्हणेल आन्सर 45 आहे. नाही, कंडिशन काय दिली आहे? जो नंबर फॉर्म होतो दॅट इज 5 times द सम ऑफ दोज डिजिट्स. हां ही झाली फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशन काय? इफ 9 इज ॲडेड टू इट, म्हणजे जो ओरिजिनल नंबर आहे त्याच्यामध्ये 9 ॲड केला तर आपल्याला जो नंबर मिळेल दॅट विल बी रिव्हर्सिंग द ओरिजिनल नंबर.
म्हणजे TUच्या ऐवजी त्यांनी UT लिहिलं, हां, रिव्हर्स केलं. ओके. आणि मग बघायचं आता 5 टाइम्स 5 प्लस 4 म्हणजे काय येणार 9 इंटू 5 45. सो दिस इज नॉट सॅटिस्फाईंग द कंडिशन. असं करत तुम्हाला आन्सर फाइंड आउट करावं लागेल. हां, करेक्ट आन्सर काय आलं तुमचं 54 का 45? 45. दॅट इज ऑप्शन सी. हे लिहून घ्या समृद्धी, सगळ्यांनीच हे लिहून घ्या. हे लॉजिक इथे करेक्टली एक्सप्लेन झालेलं आहे. हे लिहून घ्या म्हणजे मग इट बिकम्स इझियर. प्लीज राईट इट डाऊन. हे फेवरेट सम्स आहेत करण यांची, रिव्हर्सिंग द डिजिट्स. राणी समजलं लॉजिक? नाही? मग मला विचारायचं हात वर करून, बिंदास विचारायचं. मी सांगितलंय ना. ओके, लेट अस रीड द हे रीड कर जरा, सम रीड कर तुझ्या बुकमधनं. नंबर बिटवीन 10 to 100 is 5 times the sum of its digits. If 9 is added to it, then the digits are reversed. Find the number. असा क्वेश्चन आहे. सो आता राणी मला सांग TU. हां, म्हणजे टेन्स प्लेस युनिट्स प्लेस वाला 2 डिजिट नंबर आहे. दिस इज TU. पहिली कंडिशन काय दिली आहे की जो नंबर फॉर्म झालाय TU दॅट इज इक्वल टू 5 टाइम्स द सम ऑफ द डिजिट्स. 5 टाइम्स म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय T प्लस U. कळलं कसं? आणि सेकंड कंडिशन काय दिली आहे, जो नंबर फॉर्म झालाय त्याच्यात 9 ऍड केला की तुम्हाला रिव्हर्स डिजिट्स मिळतील. सो TU चं झालं UT, रिव्हर्स केले डिजिट्स आपण. सो ते विथ रिस्पेक्ट टू इच ऑप्शन सॉल्व्ह करत गेले. फर्स्ट ऑप्शन काय आहे 54. आता मला सांग 5 प्लस 4 9 आहे का? आहे. म्हणजे एक कंडिशन सॅटिस्फाय झाली सम ऑफ द डिजिट्सची. हां, पण तू जर ह्या कंडिशन मध्ये तो नंबर घातलास दॅट इज 5 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 4. 5 प्लस 4 काय येतं 9. हां, सो 5 मल्टिप्लाइड बाय 9 इज व्हॉट 45. मग कॅन 54 बी इक्वल टू 45? नाही, दोन्ही वेगवेगळे नंबर्स आहेत, ते इक्वल असू शकत नाही. सो ए ऑप्शन होणार नाही. मग बी ऑप्शनला गेलं तर बघितलं 5 प्लस 3 इज 8. हां, त्याची ॲडिशन 9 होतच नाही, सो ते ऑप्शन नाही आहे. डी ऑप्शन बघितलं तर त्याची पण ॲडिशन इज नॉट इक्वल टू 9, तेही ऑप्शन नाही आहे. सो आता सी कंडिशन बघूया. 4 प्लस 5 इज 9 आलं, आणि 5 टाइम्स 4 प्लस 9 इज 45. मग इज 45 इक्वल टू 45? येस, दॅट मीन्स आवर कंडिशन इज सॅटिस्फाईड. म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस सम. ओके, आता नेक्स्ट सम. The wages of 8 men and 6 boys amount to 33 rupees. If 4 men earn 4.50 more than 5 boys, determine the wages of each man and boy. So manचं wage म्हटलं X, boyचं wage म्हटलं Y. So 8x plus 6y is equal to 33 झाला फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे, 4 men earn 4.50 more than 5 boys. सो 4x minus 5y is equal to 4.5. म्हणजे 4x वाले जास्त अर्न करतायत दॅन 5y असा अर्थ होतो त्याचा. सो दीज आर द टू इक्वेशन. चला सबस्टिट्यूट करा आणि मला सांगा विच इज द करेक्ट ऑप्शन. बघून सरळ सरळ कळतंय कसं. 3 प्लस 1.50 4.5. फोर इंटू
कळलं. लॉजिकल थिंकिंग गुड. किमया व्हेरी गुड. शिरीन कळलं नक्की? नाही कळलं तर विचारायचं हा मला. मला क्वेश्चन्स आवडतात विचारलेले. बी ऑप्शन आलं का सगळ्यांचं? बघा बरं, चेक करा. Param, any doubt? I think this will be easy for you to solve, Param, isn't it? Because in CBSE, you are in CBSE, right? You must have solved such type of sums a lot. All right. So let us move to the next one, sixth one. Sixth wala. A number consisting of 2 digits is 4 times the sum of its digits, and if 27 is added to it, then the digits are reversed. Find the number. असा question है. C option correct है. Sum of its digits 6 plus 3 is 9. Correct. आणि 27 जर 9 मध्ये ऍड केला तर काय मिळतं? गुड. 36 is the correct option. Good. दाखवू सम तुम्हाला? नको. C is satisfying का? कारण 36 मध्ये जर 27 ऍड केले तर आपल्याला 63 मिळतं, which is reversing the digits. So 6th answer है option C, 36. Now the 7th one. Substitute करून बघितलं. Yes. आता बघा, of two numbers 1/5 of the greater is equal to 1/3 of the smaller. आणि if there काय आहे? And their sum is 16. So the numbers are. मग आता बेसिकली मला सांगा 9 plus 7 काय येतं? सगळ्याची सम 16च येते तुम्ही जर बघितली तर. हां, मग यू हॅव टू गो ऑप्शन बाय ऑप्शन. सो गर्ल आणि बॉय. सो गर्ल अपॉन 5 इज इक्वल टू बॉय अपॉन 3. करेक्ट? सॉरी, गर्ल बॉय नाही आहे इथे. ग्रेटर आणि स्मॉलर. सो ग्रेटर अपॉन 5 इज इक्वल टू स्मॉलर अपॉन 3. हां, मग क्रॉस मल्टिप्लाय केलं, आपल्याला काय दिलंय? त्यांची सम इज इक्वल टू 16. ही झाली पहिली कंडिशन. आणि g अपॉन 5 इज ग्रेटर दॅन 5/3. ओके, हे पण दिलंय. सो सबस्टिट्यूट करा टू फाइंड आउट द आन्सर. आलं हे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का बघा बरं. आय थिंक याच्यानंतरच आता क्वाड्रॅटिक आहे. ओके, मला ते स्टार्ट करायचं आहे. झालं ना? काही डाऊट आहे कोणाला? मी आता हे एवढंच ठेवलंय. ओके, आता मला सांगा, पहिलं इक्वेशन तर सगळ्यांना कळतंय, y ओल्डर दॅन x आहे, म्हणजे y मायनस x इज इक्वल टू 7. ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय होणार? 15 years back x एज वॉज 3/4 ऑफ y's एज. सो 15 years back म्हणजे तेव्हा x चं एज काय असणार आणि y चं एज पण काय असणार? y मायनस 15. x एज वॉज म्हणजे x मायनस 15 इज इक्वल टू 3/4 मल्टिप्लाइड बाय y मायनस 15. असं येणार का सेकंड इक्वेशन?
करा करा, थिंक करा. सेकंड इक्वेशन बघा. करेक्ट, बरोबर वाटतंय तुला. सबस्टिट्यूट केलंस तू ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज. करेक्ट आहे. पण मग तसं डी पण होईल. 47 minus 40 is again 7. मग कुठला आन्सर करेक्ट आहे? मग दुसरी कंडिशन येते तिथे इन टू पिक्चर. काय आहे दुसरी कंडिशन दाखवू सगळ्यांना? 3/4 of y minus 15 is equal to x minus 15. ही झाली सेकंड कंडिशन. आता सबस्टिट्यूट करून बघा बरं, ए का डी मधलं कुठलं करेक्ट ऑप्शन आहे? बी ऑप्शन होऊच शकत नाही, सी ऑप्शन होऊच शकत नाही. हा, सो काय ऑप्शन आहे? सी ऑप्शन आहे ए, 36 आणि 43. ओके, सो ही कंडिशन दोन्ही इक्वेशन्सला सॅटिस्फाय करायला पाहिजे, तरच तुमचा आन्सर करेक्ट. इझी. सो 8चा आन्सर आहे ऑप्शन ए. आता हे तुम्ही ट्राय करा. चला, आता मी दाखवतच नाही, तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा. मी बघते तुम्ही कसं करताय. कम ऑन. डायरेक्ट आन्सर नाही सांगायचं. नाही, ते आहे का ऑप्शन? माहित नाही मला, मी विचारते. का? 237चं रिव्हर्स केलं की 732 होतं. 732 minus 490, सॉरी 732 minus 237 490 होतं. मायनस? हो, कारण इफ द डिजिट्स आर रिव्हर्स द नंबर इज इन्क्रीज बाय 495. इन्क्रीज. हां, तर त्यांचा डिफरन्स 495. 732 minus 237 is 495 का? नीट वाचा क्वेश्चन, नीट वाचा. बघू बघू, सगळ्यांनी ट्राय केलं? केलं बघा. असं दिलंय पहिली कंडिशन, सम ऑफ द डिजिट्स इज h plus t plus u is equal to 12. रिव्हर्स केले की मधला नंबर तसाच राहणार. काय हंड्रेड्स प्लेस आणि युनिट्स प्लेस मधला नंबर फक्त इंटरचेंज होणार, म्हणजे UTH आला. आता बघूया, जो नंबर रिव्हर्स केल्यावर जो मिळतो दॅट इज इक्वल टू ओरिजिनल नंबर प्लस 495. मग बाकीच्या असं येतोय नाहीये 495. आणि थर्ड कंडिशन पण दिली आहे, HUT इज इक्वल टू HTU प्लस 36. म्हणजे जेव्हा युनिट्स आणि टेन्स प्लेस इंटरचेंज होतात, त्याच्यात 36 ऍड केला की आपल्याला ओरिजिनल नंबर मिळतो HTU. सो ए आणि बी ऑप्शन्स करेक्ट नाही आहेत. बघा, या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय नाही होत आहेत. हे समजतंय ना सगळ्यांना? सी बघूया. सी कंडिशन सॅटिस्फाय होते का? 237 सगळ्याची ऍडिशन इज 12 विच इज करेक्ट. रिव्हर्स केल्यावर 732 येतं, म्हणजे इथे आपण काय रिव्हर्स केलं? हंड्रेड्स प्लेस आणि युनिट्स प्लेस रिव्हर्स केली. सो तो जो नंबर येतो त्याच्यात 495 ऍड केला तर 732 असं सांगायला पाहिजे होतं. तुझं लॉजिक करेक्ट होतं प्रज्ञा. हां, फक्त तू सांगताना ते कन्फ्यूज झालीस. ओके, दॅट वॉज अ करेक्ट लॉजिक. सो हे रिव्हर्स केल्यावर जे डिजिट्स आहेत त्याच्यामध्ये 495 ऍड केलं तर रिव्हर्स केलेला नंबर मिळतो. सो युअर लॉजिक वॉज करेक्ट. हां, सो सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस सम. चला पुढच्या समला जायचं. समजलंय सगळ्यांना? अदरवाइज यू कॅन जस्ट राईट दिस डाऊन, दिस कंडिशन. HTU, H plus T plus U is 12,
UTH is STU plus 495. You can write it down. हे 9th होतं का? ओके. चला आता 10th सम. 10th सम मध्ये त्यांनी थँक गॉड चुका दुरुस्त केल्या आहेत. टू नंबर्स आर सच दॅट ट्वाइस द ग्रेटर नंबर exceeds twice the smaller by 18 and 1/3 of the smaller number is equal to 1/5 of the greater number are together 21. The numbers are. तुझं ऑप्शन काय आलं? आता ग्रेटर नंबर x स्मॉलर नंबर y. So 2x minus 2y is equal to 18. ही झाली सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन येणार x by 5 plus y by 3 is equal to 21. नाही कळलं? ओके. सी टू नंबर्स आर सच दॅट ट्वाइस द ग्रेटर नंबर एक्सीड्स ट्वाइस द स्मॉलर बाय 18. सो 2x minus 2y is equal to 18. ही कंडिशन कळली असेल. x आपला ग्रेटर नंबर आहे, y आपला स्मॉलर आहे. बरं आता थांबा मी एक्सप्लेन करते. करेक्ट लॉजिक. ग्रेटर नंबर इज x, स्मॉलर नंबर इज y. हां, सो ट्वाइस ऑफ द ग्रेटर नंबर एक्सीड्स ट्वाइस द स्मॉलर. म्हणजे कोण मोठा झाला? 2x. ग्रेटर नंबर हा मोठा झाला. सो 2x minus 2y is equal to 18. ही सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन 1/3 ऑफ द स्मॉलर म्हणजे y by 3 अँड 1/5 ऑफ द ग्रेटर म्हणजे x by 5 ह्यांची ॲडिशन इज इक्वल टू 21. हे झालं थर्ड कंडिशन. आणि मग सॉल्व. आणि मला आन्सर सांगा. ए आणि बी दोन्ही म्हणतोय हितेश. ही कंडिशन ए वाला सॅटिस्फाय करतोय का? x by 5 plus y by 3 is equal to 21. 45 by 5 plus 36 by 3 is it equal to 21? म्हणजे 12 plus 15 आला 21? नाही. ए ऑप्शन करेक्ट नाही आहे. नाही नाही, पण तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत ना. ज्या 3 कंडिशन्स त्यांनी दिल्या आहेत, 3 नाही 2 कंडिशन्स, सॉरी 2 कंडिशन. फक्त बी सॅटिस्फाय करणार, तेच सांगते मी. Into 2, 72. 90 minus 72 is 18. Okay. 1/3 of the smaller number, so 36 and 1/5 of the greater number, 45. So 45 upon 5 plus 36 upon 3. काय येतं? 45 upon 5 9 येतं. 36 upon 3 12 येतं. 9 plus 12 is? So second condition will fulfill. So A पण correct option आहे. A वाला नाहीये. A वाला सेकंड नंबर टाकून बघ. नाही. तुम्ही इक्वेशन कंडिशन नाही, ती कंडिशनच. इक्वेशन म्हणजेच कंडिशन. ऐक ना किमया, मला सांग x upon 5 काय आलं अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन? 45 upon 5 दॅट इज 9. बी आहे तो ऑप्शन. ओ फर्स्ट काय ऑप्शन? 36 36 आणि 45 आहे असं आहे. दोन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत. नाही मग 36 रिव्हर्स झाला. बीज करेक्ट ऑप्शन. बीज करेक्ट ऑप्शन आहे, कारण x हा आपला ग्रेटर नंबर आहे आणि y हा आपला स्मॉलर नंबर आहे. हां, सो पहिलं ऑप्शन काय झालं? 36 आणि 45. 36 आपला x होतोय, 45 आपला y होतोय. मग करून बघ बरं. अरे पण ग्रेटर नंबर x आहे, स्मॉलर नंबर y आहे. पण मॅथ्स मध्ये लिहिताना कॉमा जेव्हा घालतो ना ब्रॅकेट मध्ये, तेव्हा फर्स्ट वन एक्सेस असतो कायम, ऑलवेज.
ओके, मग अकॉर्डिंग टू यू समजा ग्रेटर नंबर y धरला, स्मॉलर नंबर x धरला, तर सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे काय येणार, 2y मायनस 2x इज इक्वल टू 18 हे झालं आपलं फर्स्ट. हां, आणि y बाय 5 प्लस x बाय 3 इज इक्वल टू 21 हे झालं आपलं सेकंड. बर, आता 2x मायनस 2y इज इक्वल टू 18 मध्ये x ची व्हॅल्यू 36 घेतली. हां, तर 2 इंटू 36 काय येतं? हां, आणि 2 इंटू 45 मग 72 मायनस 90 म्हणजे मायनस मध्ये एज कधी येऊच शकत नाही, बरोबर ना. एज विल नेव्हर बी मायनस, म्हणून फर्स्ट कंडिशन फुलफिलच होत नाही, सेकंड कंडिशनच होणार. तेच मी तुला सांगत होते, मी कसा टर्म्स मध्ये सांगत होते की एक्स आणि वाय इंटरचेंज केले तरी ती कंडिशन फुलफिल नाही होणार, तेच मी तुला सांगत होते. कळलं, नेगेटिव्ह येणार आन्सर. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर द 10th वन. 45 आणि 36. आता 11th. हां, आता 11 मी काहीच करणार नाही, तुम्हीच मला आन्सर सांगणार. 11 मस्त आहे सम, खूप सोपं आहे 11 सम. करा, बोल नकोस, थांब, सगळ्यांना करू दे सॉल्व. दोन्ही इक्वेशन्स आपल्याला दिलेली आहेत, फक्त आपल्याला पुट करायच्या व्हॅल्यूज टू गेट द आन्सर. सो 3 प्लस 14 दिलंय ना मी पहिल्या दिवशी लिहून, तो होता ना. ग्रुपवर पाठवू, मला आठवण करत जा, मी विसरले तर मुलांनो प्लीज. मी पाठवलं ना ग्रुपवर, हे नाही का, सॉरी, मी विसरू शकते, त्यामुळे प्लीज मला आठवण करा. इथे आता नेट दिसत नाहीये मला, पण मी आता पाठवून टाकते तुम्हाला. चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन. पाठवलं. अजून काही माझं पाठवायचं राहिलं नाहीये ना, मी म्हणलो तर मी पाठवते आणि पाठवलं नाही असं नाहीये ना काही. असेल तर मला सांगा. हां, मला असं होऊ शकतं कारण. ओके, आता ह्याचा आन्सर सगळ्यांचं आन्सर काय ते सांगा मला, 1 बाय 1. नाही येत आहे काही पण. बी पण ट्राय करा, बी असू शकतं. हां, ते जे मी तुम्हाला त्या दिवशी सांगत होते ना, आता ह्या केसमध्ये फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. एखाद्याचं फर्स्ट ऑप्शन सबस्टिट्यूट केलं आणि बाकीचं बघणारच नाही, गेला मार्क. असंही ते करू शकतात ना, म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट असणार आणि पुढच्या तिन्ही मधलं कुठलंही करेक्ट असू शकतं. म्हणून मी हे सारखं सांगते, चारही ऑप्शन्स बघायची, कारण असं जर असेल तर ते दोन्ही ऑप्शन्सला टिक झालं पाहिजे, तर तुम्हाला मार्क मिळणार, बरं का. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो ए करेक्ट ऑप्शन आहे. सगळं सॉल्व्ह करून बघायचं. झालं, समजलं सगळ्यांना? सो नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन, तुमचं आवडतं सगळ्यांचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मी फर्स्टच लेक्चरला सांगितलं होतं, वेन वी टॉक अबाउट क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपण त्याला क्वाड्रॅटिक का म्हणतो? 2 रूट्स असतात. एक्स ची जी डिग्री आहे दॅट इज 2, म्हणून दिस इज कॉल्ड एज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आता हे 2x² प्लस 3x प्लस 5 असं आपल्याला दिलंय.
पहिलं इक्वेशन हेच आहे ना, 2x² प्लस 3x प्लस 5 आहे ना, इक्वल टू 0. आता सो मला कम्पेअर करून सांगा ए ची व्हॅल्यू काय झाली इन दिस केस, बी आणि सी. आता हे मेथड ऑफ नाही काय बरं म्हणायचं, स्प्लिटिंग द मिडल टर्म मी येईल का ह्याचा आन्सर बघा बरं. 5 × 2 झालं 10. 10चे असे फॅक्टर्स पडायचे की आपल्याला मिडल नंबर +3 मिळेल. 10चे फॅक्टर्स आपण असं पडायचे, ते झालं 5 2 चा. सो +5 आणि -2 केलं तर +3 येईल, पण +5 × -2 केलं तर आन्सर 10 येत आहे का. सो बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म पॉसिबल आहे का, नाही. मग लेट अस मूव टू द नेक्स्ट टाइप, that is solving by the help of equation, by the help of discriminant, plus or minus square root of b square 4ac upon 2a. करा सॉल्व. आपापल्या नोटबुकमध्ये हे सम लिहून घ्या. यूज दिस फॉर्म्युला टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. (31/4) -31 बरोबर. आता इथे असे सम नाही येणार जनरली, पण समजा आता स्क्वेअर रूट मध्ये तो 36 असतं, तर तो स्क्वेअर असल्यामुळे तो बाहेर आणून तुम्ही करू शकला असता. हे मी आपलं असं रॅन्डम सम घेतलाय, पण ऍप्लिकेशन कळलं ह्या फॉर्म्युल्याचं ते होत नाहीये. मला वाटत होतं होईल, पण ते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आन्सर येते. विच इज फाईन. ओके. सो ओके, लिहायचं आहे का. हां लिह. बर. सो लास्ट टाइमचा होमवर्क सगळ्यांनी केलाय. मी चेक करणार आहे नंतर. रेड पेन नाही आणायला पाहिजे. ओके, झालं लिहून सगळ्यांचं. सो हेच त्यांनी इकडे दाखवलंय. हां, आता हे महत्वाचं आहे. सम अँड द प्रॉडक्ट. आता जेव्हा आपण म्हणतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रूट्स, फर्स्ट रूट इज कॉल्ड एज अल्फा, second root is called as beta. Sum of the roots is equal to -b/a आणि product of the roots is c/a. आता ह्याच्यापासून कसं कन्स्ट्रक्ट करायचं इक्वेशन, x² मायनस सम ऑफ द रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स. सो जर अल्फा आणि बीटा तुम्हाला दिले असतील तर त्यावरून इक्वेशन कसं करायचं फॉर्म. समजा लेट्स से आपल्याला दिलाय अल्फा, हे सगळं क्लिअर ऑल वगैरे होत नाही का.
कुठे, कसं, कुठे, काय, सांग सांग. नाही होते हे, याला जरा बघायला लागेल मला. होत असणार आहे, आय टू जस्ट चेक. तेवढा वेळ नाही. ओके, पण हे मला मजा येते करायला. मुलांनो, हे करायला मला मजा येते. ओके, एनिवेज, सो आपण कुठे होतो? हां, अल्फा आणि बीटा दिले. सो लेट्स से अल्फा इज गिवन टू अस एज 4, बीटा इज गिवन टू अस एज 5. आता ह्याच्यावरनं इक्वेशन कसं फॉर्म करायचं? एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स म्हणजे काय? अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा. क्वाड्रॅटिक इक्वेशन 10वी. हा, फुल चॅप्टर होता, तोच इथे घेतलाय त्यांनी. म्हणजे जरी कोणी 11वी 12वी मॅथ्स घेतलं नसलं तरी 10वीचं मॅथ्स सगळ्यांनी केलंय. सो दे हॅव स्टार्टेड फ्रॉम देअर. करेक्ट. आता ह्या केसमध्ये अल्फा प्लस बीटा काय झालं? आणि अल्फा बीटा इज झालं फॉर्म. लिहून घ्या. when roots are given use this formula to find equation. When roots of a quadratic equation alpha and beta are given, this is the formula. हे असंच लिहा फॉर्म्युला. अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा. बघा, आलं का सगळ्यांचं आन्सर? हे समजलंय सगळ्यांना? आता लेट अस मूव टू द झालं का लिहून? हे आल्या. झालं ना सगळ्यांचं? ओके. हां, आता हे फार महत्वाचं आहे, नेचर ऑफ द रूट्स. आता मला सांगा, व्हॉट इज डिस्क्रिमिनंट जे मी म्हणते मगासपासनं. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac, दॅट इज द डिस्क्रिमिनंट. इफ त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 देन द रूट्स आर रिअल अँड इक्वल. इफ इट इज ग्रेटर दॅन 0 देन द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल म्हणजे डिस्टिंक्ट रूट्स. If b square minus 4ac is less than 0, then the roots are imaginary. हे जरा लिहिता का? म्हणजे हे लक्षात राहतं. लिहा. थोडंसं आपण रायटिंग वर्क करूया. हितेश, चला नोट्स फॉर्मेशन. क्लासच्याच वेळेला नोट्स काढून टाकायचे. सिंपल. मग यू आर रेडी. चला लिहा. तुम्हाला लॉ मध्ये लिहायचं आहे की नाही भरपूर? मग लिहायची पण प्रॅक्टिस करून घ्यायला पाहिजे का नाही? चला. चला लिहा. कम ऑन. म्हणजे कधी रूट्स रिअल इक्वल असतात, कधी इमॅजिनरी असतात, दॅट यू हॅव टू कीप इट इन माइंड. हां, रूट्स कधी रिअल इक्वल असतात, कधी रिअल डिस्टिंक्ट असतात, कधी इमॅजिनरी असतात, कधी परफेक्ट स्क्वेअर असतात, कधी परफेक्ट स्क्वेअर असतात पण रूट्स आर रिअल, इरॅशनल अँड अनइक्वल. हे सगळ्या कंडिशन्स पाठ पाहिजेत, म्हणून मी हे लिहायला लावतीये. हे मी विचारणार आहे नेक्स्ट याला. कधी कधी इक्वल असतात, कधी अनइक्वल असतात, कारण ते असंच करतात, तुम्हाला हेच देतात. मग ती तुम्हाला कंडिशन पाठ असली पाहिजे पदार्थ. म्हणजे उलट विचारणार ते विचारताना. सरांनी केला होता का एसी? मला नाही येत करायला एसी ऑन. हाय
हाच करा बरं, माहिती असेल तर प्लीज करा. हितेशला माहिती आहे, हितेश कर. माहिती आहे ना लास्ट टाइमचं. झाला, दार बंद आहे ना, तो झाला. नाही हा नाही होणार. मग पंखा बंद करा जरा, थोडा कूल होऊ दे. तो राहू दे तिथे, तसंही कोणी नाही बसलेलं. झाला नाही, हा राहू दे. हा ठेव तिथेच, रिमोट तिथेच कुठे ठेवला असतं. तो पडणार पडणार. हां, आता फर्स्ट 3 तर त्यांनी व्यवस्थित दिलेत. पण समजा b² - 4ac ची व्हॅल्यू जर 36 आली, इज 36 अ परफेक्ट स्क्वेअर? 6 चा स्क्वेअर. मग त्यावेळेला सो दॅट शुड नॉट बी इक्वल टू 0 अशी कंडिशन आहे ना. म्हणजे b² - 4ac 0 नाही आला पाहिजे, b² - 4ac परफेक्ट स्क्वेअर यायला पाहिजे, तेव्हा ती कंडिशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे समजा b² - 4ac ची व्हॅल्यू 36 आली, तर मग त्यावेळेला तू म्हणणार द रूट्स आर रिअल, रॅशनल अँड अनइक्वल. अनइक्वल का? अनइक्वल का? बघा, 36 म्हणजे 6 × 6 म्हणजे दोन्ही नंबर्स इक्वल आहेत. अनइक्वल का म्हटलंय? कारण -6 × 6 ऑल्सो गिव्स यू. कळतंय का? चुकला, 60 लिहायचा होता. बरं, आपण 81 करू याला. हां, सो असं जर असेल तर एक रूट्स असे आहेत 9 × 9, 9 आणि 9 × 9 गिव्स यू 81 आणि -9 × -9 पण दॅट ऑल्सो गिव्स यू +81. म्हणून डिस्टिंक्ट नंबर्स आर डिस्टिंक्ट, रूट्स आर डिस्टिंक्ट. कळलं का डिस्टिंक्टचा अर्थ? डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट रूट. सो एक +9 -9 नाही होणार, पण ++, --- होऊ शकतो. आणि लास्ट वन, इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 बट नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, देन द रूट्स आर रिअल, इररॅशनल आणि अनइक्वल. रॅशनलच्या ऐवजी इररॅशनल असणार इन दॅट केस रूट्स. ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 कारण सबट्रॅक्ट केल्यावर होणार. करेक्ट. सो b² - 4ac discriminates the roots. b² - 4 is called as a discriminant. आता इररॅशनल नंबर जेव्हा आपण म्हणतो, आठवतंय का इररॅशनल नंबर? स्टँडर्ड 9 मध्ये तुम्हाला होतं, काय म्हणायचं त्याला? अरे देवा, कोविड बॅच का? 9th मध्ये तुमचा कोविड होता. 7वी नसेल, 8वी. शाबास. बर, रॅशनल नंबर हां म्हणजे √2, √3, √5, √7 नंबर लाईनवर होतं बघा, तुम्हाला दाखवायला आठवतंय का? 9th स्टँडर्ड. हां, सो दोज आर कॉल्ड ॲज इररॅशनल नंबर्स. हां, सो इररॅशनल रूट्स ऑकर इन कॉन्जुगेट पेअर्स. म्हणजे काय की समजा 3 + √5 असेल. हां, समजा नंबर दिला आपल्याला 3 + √5. सो ह्याचा कॉन्जुगेट नंबर काय येणार? कॉन्जुगेट नंबर काय येणार? 3 + कॉन्जुगेट म्हणजे काय? अपोजिट नंबर. बरोबर. हां, म्हणजे 3 + √5 चा कॉन्जुगेट नंबर येणार 3 - √5.
हां म्हणजे ज्याचा स्क्वेअर आहे त्याला नॉन कॉन्टिन्युअस रॅशनल ज्याचा स्क्वेअर येत नाही ते इरॅशनल फर्स्ट टाइम लाईन. Okay. Huh? So if one root is the reciprocal of the other then the product is 1. समजा एक रूट आहे a upon c, दुसरा आहे c upon a. 5/4 आहे, दुसरा आहे 4/5. त्यांचा product is equal to 1. आणि if one root is equal to the other root but opposite in sign, then their sum is equal to 0. Of course, +4 आणि -4 असे रूट्स असतील तर त्यांची ॲडिशन केली की आन्सर 0 येणार. समजलं? हे सगळं सगळ्यांना कळलंय? ओके, नाव लेट अस गो टू सॉल्विंग. हां, बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. थ्री एक्स स्क्वेअर मायनस 8x + 4. समजा असा नंबर आहे 3x स्क्वेअर मायनस 8x + 4. सो आपण काय करतो, ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन काय येते, त्याचे फॅक्टर्स काय पडणार की मिडल टर्म आपल्याला हे यायला पाहिजे, साइन सांगा, विथ साइन सांगा. कोविड बॅच -6 + 2 म्हटलं की कोविड बॅच, नाहीतर मग करेक्ट आहे. ओके, सो 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 2x सो या दोन्हीचं जर आपण ग्रुप केलं तर 3x कॉमन घेऊ शकतो आणि ह्या दोन्हीचं गेलं तर सो काय आलं आपलं 3x - 2 पहिला रूट आणि दुसरा विल बी x - 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय 3x इज इक्वल टू 2. Therefore, x is equal to 2/3 किंवा x is equal to 2. चला लिहून घ्या. By the method of splitting the middle term. ऍक्टिव्हिटी होती. असं पण यायचं, ऍक्टिव्हिटी पण यायचं, करेक्ट आहे. करेक्ट. CBSE ला तुमच्यापैकी कोणी नाही आहे ना? तू CBSE 10th ला होता, मग तुम्हाला सोपं जाणार आहे. हा सगळा मॅथ्स पार्ट सोपा जातो CBSE वाल्यांना, आठवत नाहीये. पण तरी तुम्हाला केलं की आठवणार, कारण हे कारण काय का सांगते मला ना, मी ऑल बोर्ड्सचा घेतलेला आहे. CBSE ICSE पण मी घेतलाय. सो ICSE 9वीचा जो आहे ना सिलेबस मॅथ्सचा, तो सगळा रिपीट होतो 11वीला सायन्सच्या मुलांचा. त्याच्यामुळे मला अगदी व्यवस्थित आठवतंय. CBSE ला हे सोपं जातं. ओके, आलं आन्सर. x इज इक्वल टू 2/3 आणि 2. ICSE वाले खूप लकी असतात, त्याच्यामुळे 11वी सोपी जाते त्यांना, कारण सगळंच त्यांचं झालेलं असतं. त्यांचं खूप पोर्शन आहे, 10वीला खूप पोर्शन आहे त्यांना. पण तरी मला माझा सगळ्यात आवडता बोर्ड SSCचे आहे. त्याचं कारण असं आहे की 11वी 12वीचा जो सिलेबस आहे ना, तो SSCला धरून जास्त आहे रादर दॅन CBSE. म्हणजे जर तुम्ही सायन्स साईडला गेला असता, इवन कॉमर्सचं मॅथ्स मला वाटतं CBSE वाल्यांना सोपं जातं ॲज कम्पेअर्ड टू SSC. कारण काही जे चॅप्टर्स CBSEला होते ना, ते SSCला नव्हते, पण ते 11वीच्या रिलेटेड चॅप्टर्स होते, त्यामुळे CBSE वाल्यांना सोपं जातं. असो, एनिवेज, सो आन्सर आपलं काय आलं, x इज इक्वल टू 2/3 आणि 2. हे झाले दोन रूट्स. सो अल्फा इज 2/3, बीटा इज 2. मग ह्याच्यावरनं इक्वेशन कसं फॉर्म होणार बघा बरं. आता बघा, अल्फा 2/3 आलं आणि बीटा आलं 2. सो x स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू x
प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स. प्रोडक्ट ऑफ द रूट्स आलं 4/3. हां, सो आलं का बघा. ह्याचं एलसीएम घेतला की काय येणार? 6 + 2 8. 8/3. एक्स स्क्वेअर मायनस 8/3x प्लस 4/3 = 0. परत एलसीएम घ्यायचा. एलसीएम घेतला की इकडे येणार 3x². सो 3x² मायनस 8x प्लस 4 = 0. आलं ओरिजिनल इक्वेशन आपलं. कळलं कसं आन्सर करेक्ट आहे का नाही बघायचं. तुमचं तुम्ही इथे करेक्ट मिळून जातं तुम्हाला. करेक्ट. दिस इज इम्पॉर्टंट. हे पण लिहून घ्या. हे मी मुद्दाम लिहिलंय लिहून. इन ऑर्डर टू व्हेरीफाय. हाऊ टू व्हेरीफाय युअर आन्सर, प्लीज राईट इट डाऊन. हितेश लिहायचा आळशीपणा नको आहे. पहिल्या बॅचचे सगळे लोक आळशीच होते. ही बॅच चांगली आहे, सांगितलेलं ऐकते, विच इज अ गुड थिंग. झालं लिहून सगळ्यांचं? ओके. सो हे सॉल्व्ड एक्झाम्पल्स तसे इझी आहेत. हां, हे बघा आता इथे त्यांनी असा क्वेश्चन विचारलाय, एक्झामिन द नेचर ऑफ द रूट्स. सो हे फाइंड आउट करून b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करून म्हणायचं की रूट्स काय आहेत. हा पंखा बंद कर बरं. नाही दुसरं वालं. हां झाला झाला झाला. ओके. तुम्हाला येतोय काय वारं एसीचं? म्हणजे पंखा लागेलच आपल्याला. नको राहू दे, लाव. उकडतंय, लाव. मला वाटत होतं गार झालं असेल, पण दोन्ही लावलं की जास्त होतं. तोही लावायला हवाय खरंच, पण तो लागत नाही ना. लागत नव्हता ना. मी एकदा उद्या सरांना विचारते आणि मग तसं करूया. ओके. आहे ना. केलेलास का? कर मग. हा उकडतंय. ओके. हां, आता इथे जर बघितलं थर्ड सम मध्ये, तर हितेश तुझा क्वेश्चन विचारला होतास की त्याची व्हॅल्यू आली आहे -24 विच इज लेस दॅन 0. सो लेस दॅन 0 आली की रूट्स विल बी इमॅजिनरी. ग्रेटर दॅन म्हणजे हे बघ, b² - 4ac ची व्हॅल्यू इकडे काय आली? नाही नाही, हे नाही, सॉरी, हे वाल, हे सेकंड सम. b² - 4ac ची इथे व्हॅल्यू आली 16 विच इज अ परफेक्ट स्क्वेअर विच इज ग्रेटर दॅन 0. म्हणून रूट्स आर रॅशनल, रिअल आणि अनइक्वल. कळलं? कॉन्सेप्ट कळली? लेस दॅन 0 झालं. So b² - 4ac इज लेस दॅन 0 झालं.
कळलं? हां, आता हे टाईप ऑफ सम्स, ह्याच्यातलं सेकंड सम मार्क करा ॲज इम्पॉर्टंट. सॉल्ड एक्झाम्पलमधलं सेकंड मार्क, थर्ड मार्क, थर्ड इम्पॉर्टंट आहे, फोर्थ ऑल्सो मार्क, फोर्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट, फिफ्थ पण मार्क, एट्थ इज इम्पॉर्टंट, एट्थ पण मार्क करा. अरे बापरे, मग तो एफ वाला येतो का? ठीक आहे. हां, तेवढं सॉल्ड एक्झाम्पल्स करा. आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. एक्सरसाइज कम्प्लिशन आपला एम नाही आहे, समजणं आपलं एम आहे. बरोबर? आता बघा सॉल्ड एक्झाम्पल्स, कारण त्याच्यावर बेस ना ते फार लाडके आहेत सॉल्ड एक्झाम्पल्स. ICAI चे. हां, ओके. इफ अल्फा अँड बीटा be the roots of x square plus 7x plus 12 equal to 0, find the equation whose roots are alpha plus beta whole bracket square and alpha minus beta whole bracket square. So sum of the roots, इकडे जर तुम्ही बघितलं आधी त्यांनी sum of the roots find out केलं. कसं केलं ते? हां, अल्फाची व्हॅल्यू काय आपल्या केसमध्ये? एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 आहे. सो सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए. सो आपल्या इक्वेशन बरोबर कम्पेअर केलं तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली -7 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली 12 सी बाय ए. काय नाही? हो का नाही? हां, कळतंय ना मी काय सांगितलं आतापर्यंत? कळलं? नाही कळलं? ओके. एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 म्हणजे याचा अर्थ कोणाचंच लक्ष नव्हतं असा होतो. ओके, मी परत सांगेन, आय विल रिपीट. हे लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे आणि हे लिहायला लावणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना. सॉल्ड एक्झाम्पल्स एकदा सॉल्व्ह करून अंडरस्टँड करून घ्यायचे. मला इक्वेशन सांगा कोणीतरी. एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 इक्वल टू 0. सो ए ची व्हॅल्यू आली 1, बी 7, सी 12. अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू, थोडीकडे असतं ना अल्फा इज इक्वल टू ए अपॉन सी का बी का? तेच विचारलं, ते शॉर्टकट आहे. हे बघा, हे बघा, हे बी आहे मायनस बी अपॉन ए. ए ची व्हॅल्यू 1 आणि लिहून घ्या, करेक्ट, लिहून घ्या प्रिया बरोबर, कारण हे सगळं विसरलेलं असतं. सो राईट इट अगेन म्हणजे आठवतं. वाह, कसलं हँडरायटिंग येतं ना माऊसने, अशक्य. ओके, अल्फा प्लस बीटा इज -7, अल्फा बीटा इज 12. हे कळलं? आता त्यांनी काय केलंय? अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा ह्याची ॲडिशन केली. अल्फा मायनस बीटा पण तुम्हाला होतं 10वीला. कोण सांगेल मला अल्फा प्लस बीटा, अल्फा मायनस बीटा? मला पण नाही आठवत आहे. काही रॅन्डम. सी अपॉन ए अल्फा इंटू बीटा आहे. अल्फा मायनस बीटा मला पण फाइंड आउट करायला पाहिजे, मला पण नाही आठवत आहे. अल्फा मायनस बीटा काय होतं? डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू वापरत होतो का आपण? कुठे? करा, सर्च करा आणि सांगा. चला, माझा एफर्ट कमी करा. मला खरंच आता आठवत नाहीये, सांगा बरं. चला, अल्फा मायनस बीटा वापरू शकता पण आय डोंट थिंक सो.
बघा बरं, बघा बघा बघा. गुगल बाबाला विचारा. प्लस और मायनस रूट अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. बर, आत्ता एक लक्षात ठेवा, 10वीला आपल्याला अल्फा मायनस बीटा सांगितलं होतं, पण ICAI ला माहिती नाहीये व्हॉट इज अल्फा मायनस बीटा, कारण ते टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाहीये. सो यू कॅन्ट यूज इट बेसिकली. सो तुम्ही काय करू शकता, यू कॅन राईट इट ॲज अल्फा प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. मग आता हे सॉल्व्ह करायचं, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सारखं त्यांनी केलंय. ए प्लस बी, हां थांबा थांबा दाखवते अल्फा प्लस बीटा सॉल्व करायचं. सॉरी, खूप अवघड जातं हे करायला, पण तरी -4 इंटू काय सांगितलंय त्यांनी, मला सांगा व्हॉट इज ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 4ab केल्यावर काय येणार, म्हणजे दॅट कम्स इक्वल टू ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना. बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 4ab, म्हणजे प्लस 2ab मायनस 4ab विल बिकम मायनस 2ab. सो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. कळतंय का, लिहून घ्या हे. सो कसं लिहून घ्या सांगते, इथे तुम्ही इथे लिहा ए स्क्वेअर आता बघा, हे आपण असं लिहिणं का हेल्पफुल आहे, कारण आपल्याला समची व्हॅल्यू माहिती असते आणि प्रोडक्टची व्हॅल्यू माहिती असते. मायनसची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, अल्फा मायनस बीटा वी डोंट नो, बट अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती आहे आणि अल्फा बीटा आपल्याला माहिती आहे. समजतंय का. म्हणून हे दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आयडेंटिटी, लिहून घ्या. सो सम ऑफ द रूट्स त्यांनी फाइंड आउट केलं इक्वल टू 50 आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स मल्टिप्लाय करून त्यांनी फाइंड आउट केले. ICAI विल नॉट अग्री. टेक्स्टबुकमध्ये दिलंय तेवढंच फॉलो करा, आउटसाइड करू नका, गरज नाही, गरजच नाही त्याची. अल्फा मायनस बीटाची. बी बाय ए होतं का, असं काहीतरी होतं का, मला आठवतं ए बाय बी किंवा बी बाय ए होतं. नाही, मग ए बाय बी होतं वाटतं. लेट मी टेल यू, मी सांगेन तुम्हाला. बर, आता हे सम कळलं का, काय केलं त्यांनी इथे, आधी प्रॉडक्ट फाइंड आउट केला, कारण अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर हा वन रूट आहे, अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर हा दुसरा रूट आहे. सो सम ऑफ द रूट्स त्यांनी कसं फाइंड आउट केलं, अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट, करेक्ट. सो ते त्यांनी सबस्टिट्यूट करून आन्सर 50 फाइंड आउट केलं. हे कळलं का सगळ्यांना. राईट इट डाऊन. चला चला चला, राईट इट डाऊन. आय होप हे समजतंय सगळ्यांना, हे महत्वाचं आहे समजणं, म्हणून मी एवढा वेळ घालवते.
अल्फा मायनस बीटाचा नाही, एक होतं, मी तुम्हाला सांगते, मी रेफर करून तुम्हाला सांगते, मला आता आठवत नाही आहे. हां हो, 9th मधला. आणि सर्ड्स नावाचा एक होतं, दॅट इज इररॅशनल नंबर. 3 + √2, 3 - √2 आठवते का 9वीत? सर्ड्स पण, सर्ड्स नाही, काय म्हणायचं त्याला, कॉम्प्लेक्स नंबर्स का नाही, कॉम्प्लेक्स नंबर्स 11वीला आहे. हां, फर्स्ट चॅप्टर सेट्स होता, इररॅशनल नंबर्स दिलेले होते ना त्याच्यात. दोज आर सर्ड्स, दोज आर सर्ड्स. कळलं का? चला लिहा लिहा लिहा, फर्स्ट सम लिहा, आळशीपणा प्लीज करू नका, परत लिहा, राईट इट डाऊन. ते कसं अप्लाय करायचं कळतं म्हणजे, म्हणून राईट इट डाऊन. सो इकडे तुम्ही जर बघितलं, अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर -4 अल्फा बीटानी सबस्टिट्यूट केलंय, जे आपण लिहिली आयडेंटिटी आत्ता, आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे 50. मग दे हॅव फाउंड आउट द प्रोडक्ट ऑफ रूट्स. सो अल्फा मायनस बीटा स्क्वेअर त्यांनी घेतलं 49 - 48 आणि सॉल्व्ह केलं टू गेट द प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 49. कळलं ना, बॉडमास वापरतो आपण, ब्रॅकेट मधलं आधी सॉल्व्ह करायचं. सो x² मायनस सम ऑफ द रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. समजलं? काय झालं? तसं वाटतं, प्रिंट तसं आहे. आता हे काय दिलंय माहिती का त्यांनी तुम्हाला, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आज आपण सगळं फॉर्म्युले सगळे करायचे, करेक्ट, दोज आर इम्पॉर्टंट. पण सोपं आहे की नाही, याच्यावरनं तुमच्या लक्षात येत असेल, हे इक्वेशन सारखा चॅप्टर आहे जो 10चे सगळे कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावरच बेस्ड आहे. म्हणजे काय एवढं CA फाउंडेशन अवघड असणार आहे का? ओके, आता अल्फा काय होतं ते, अल्फा प्लस बीटा ना, अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. लिहा हे पण, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब कॅन बी रिटन ॲज अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. सो हे सगळ्यांना कळलं? क्यूबचा फॉर्म्युला आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण मगाशी बघितलं ना, कसं लिहितो ते, करेक्ट. आपण हे का फॉर्म्युले असे करतोय, कारण आपल्याला सम ऑफ द रूट्स माहिती आहे आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स माहिती आहे. करेक्ट. सो हेच ह्या सम मध्ये केलंय. त्यांनी इकडे काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, अल्फा स्क्वेअर अपॉन बीटा प्लस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा. एलसीएम घेतला, एलसीएम घेतला की काय होणार, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अपॉन अल्फा बीटा, बरोबर. मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला जो आता आपण लिहिला तो न्यूमरेटर मध्ये घेतला, अपॉन अल्फा बीटा, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज टू गेट द आन्सर. अरे
सगळ्यांचा पेशन्स संपला मॅथ्स करायचा, हो ना? हे एक सम करा आणि वी विल स्टॉप हिअर. चला करा, हे एक सम करा आणि देन वी विल स्टॉप. बर, आजचा होमवर्क तुम्ही आत्ता दाखवा, मी चेक करते. आणि आजचा होमवर्क काय असणार आहे, जो मी ऑलरेडी ग्रुपवर पाठवलाय तो तुम्हाला दिसेल. तो कम्प्लीट करून आणायचा ऑन मंडे. मंडेला हे कधी आहे, पाडवा कधी आहे, मंडे का ट्यूजडे? म्हणजे मंडेला आपला क्लास होईल. हां, मग मंडेला आपला क्लास होणार आहे. त्या दिवशी मी तो होमवर्क चेक करणार आहे. हां, झालं सगळ्यांचं हे लिहून? डन. सो आय थिंक विल स्टॉप हिअर फॉर टुडे. ऑनलाईन स्टुडंट्स काही डाऊट्स असतील तर विचारा. Okay, so we will stop here for today.